नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील प्रथम आभार प्रदर्शनाचे पान वाचणार आहे. नंतर या पुस्तकाबाबतची त्यांची भूमिकेचं पान वाचणार आहे आणि शेवटी या पुस्तकाबाबत काही प्रतिभावंतांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचणार आहे. प्रथम आभाराचे पान. प्राध्यापक गंगाधर पाटील, डॉक्टर मसू पाटील, प्राध्यापक प्रभाकर बागले या त्रयींनी निकटचे सन्मित्र, ज्येष्ठ समीक्षक आणि अनुष्ठुपचे संपादक या तीनही नात्यांनी या लेखनासाठी सतत पाठपुरावा केल्याबद्दल आणि प्रस्तुत समीक्षा अधिकाधिक मूल्यपूर्ण होण्यासाठी मोलाचा हातभार लावल्याबद्दल. डॉक्टर श्रीराम लागू, महेश एलकुंचवार, डॉक्टर अशोक रानडे, प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील, कमलाकर नाडकर्णी आदी प्रख्यात जाणकारांनी लेखनाला रसग्राहक प्रतिसाद दिल्याबद्दल. वामन केंद्रे, डॉक्टर राजीव नाईक, शफाअत खान, डॉक्टर हेमचंद्र अधिकारी, डॉक्टर अशोक रानडे, मोहन तोडवळकर, नीना कुलकर्णी, अविनाश नारकर, अभिराम भडकमकर, राकेश सारंग, अशोक पत्की, नितीन नेरुरकर, जयंत देसाई, विवेक लागू, धनंजय गोरे या त्या नाट्यक्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ जाणकारांनी दिलेल्या प्रश्नावलीच्या आधारे संबंधित नाटकाच्या संहिता आणि रंगप्रयोग या दोन्ही अंगाबद्दल विस्तृत चर्चा करून प्रस्तुत समीक्षेला सहाय्यभूत अर्थपूर्णता दिल्याबद्दल. प्राध्यापक आणि सौ आना पेडणेकर, प्राध्यापक अविनाश देशपांडे, प्राध्यापक उमाकांत राकामत, निलिमा पालवणकर, शंकर सखाराम आणि समस्त अनुष्ठुप परिवार यांनी या लेखनाचे वेळोवेळी स्वागत केल्याबद्दल. सिग्नेट पब्लिकेशनचे श्री प्रमोद आडकर यांनी मोठ्या उत्साहाने देखणी ग्रंथनिर्मिती केल्याबद्दल. माझी साहित्यप्रेमी विद्यार्थिनी सौ स्वाती सामक, पूर्वाश्रमीची आशा कुलकर्णी आणि सन्मित्र गुरुनाथ कलमकर यांनी मुद्रण शुद्धीपासून प्रकाशन संबंधी सर्व गोष्टींमध्ये अगदी आपलेच ग्रंथ प्रकाशन या भावनेने सहभागी झाल्याबद्दल. प्रशांत भारताल यांनी अन्वर्थक आशयाचे मुखपृष्ठ सजवल्याबद्दल. रोहिणी ग्राफिक्स यांनी या ग्रंथाचे उत्तम अक्षरजुळणी केल्याबद्दल आणि सर्व कुटुंबियांचे सदर लेखनाचे पहिले श्रोते या नात्याने रसग्राहक सहनशीलता दाखवल्याबद्दल प्राध्यापक MP पाटील. आता या पुस्तकाबाबतची भूमिका. अरिस्टॉटल प्रणीत नाट्यकलेच्या विचारात प्रायोगिक अंगापेक्षा नाट्य संहितेवर, तिच्या वाङ्मयीन अंगावर अधिक भर दिलेला आढळतो आणि याच भूमिकेचा प्रभाव मराठी नाट्य समीक्षेवर प्रकर्षाने झालेला दिसतो. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अध्ययन अध्यापनात नाटकांचा विचार, नाटक हा एक साहित्य प्रकार आहे असे मानून केवळ लिखित अशा संहितेचा अभ्यास केला जातो आणि नाटकाची समीक्षा म्हणजे केवळ त्या लिखित संहितेची समीक्षा केली जाते. कथानक, स्वभावरेखा, संवाद, नाट्यात्मक भाषा आदी घटकांची फक्त संहितालक्षी समीक्षा केली जाते. भरतमुनी प्रणीत नाट्यशास्त्रात मात्र नाट्यकलेच्या समग्र रूपावर लक्ष केंद्रित केलेले आढळते. संहिता आणि नाट्यप्रयोग या दोन्ही अंगाचा विचार येथे केलेला आहे. संहितेचा विचार हा नाट्यकाव्य, नाट्यवस्तू, पाठ्य या संदर्भात झालेला आहे. त्याचबरोबर नाट्यप्रयोगाचा विचार नृत्य, संगीत, अभिनय, भाव अनुकीर्तन, नाट्यग्रह, पूर्वरंग आदींच्या संदर्भात विस्ताराने केलेला आहे. भारतीय नाट्यशास्त्राची ही दोन्ही नाट्यांगाची भारतीय विचार प्रणाली माहीत असूनही मराठी नाट्य समीक्षकांनी नाट्यप्रयोगाच्या संदर्भात मात्र दुर्लक्षच केलेले आढळते. नाट्यप्रयोगासंबंधी काही घटकांबद्दलची उडती शेरेबाजी तीही क्वचित मराठी नाट्य समीक्षेत पाहावयास मिळते. वास्तविक नाट्य समीक्षेचे समग्र रूप संहिता आणि रंगप्रयोग या दोन्ही अंगांनी मिळून सिद्ध व्हावयास हवे. मराठी नाट्य समीक्षेत रंगप्रयोग या दुसऱ्या नाट्यांगाचे सौंदर्य दर्शन घडवलेले दिसत नाही. अलीकडील पाश्चात्य नाट्य विचारात नाट्यप्रयोग या दुसऱ्या नाट्यांगाच्या संदर्भात
रंगचिन्हांच्या परिभाषेत सखोल विचार केला जात आहे. शब्दचिन्हांनी बनवलेली नाट्यसंहिता जेव्हा प्रयोग रूपाने रंगभूमीवर सादर केली जाते त्या शब्दांचे रंगचिन्हात रूपांतर होते व शब्दाला नाद, रूप, अभिनय आदींची परिमाणे लाभतात, अशी ही मांडणी आहे. टाडियुस कौझान या फ्रेंच रंगचिन्ह मीमांसकाने या संदर्भात शब्दोच्चारण, अभिनय, नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, ध्वनी परिणाम, केशरचना, रंगमंच सामुग्री, नटाचा शरीरबांधा आदी 13 चिन्ह सरणीचे रंगप्रयोगाच्या संदर्भात तपशीलवार विवेचन केले आहे. मराठी नाट्यसमीक्षेच्या समग्रतेच्या संदर्भात संहितेबरोबरच रंगप्रयोगाचीही समीक्षा झाली पाहिजे असा विचार आता मांडला जात आहे. रंगनायक या अरविंद देशपांडे स्मृती ग्रंथाच्या राजीव नाईक, विजय तापस, प्रदीप मुळे या संपादक त्रयींनी प्रयोग परीक्षा या त्यांच्या टिपणात व्यक्त केलेली अपेक्षा प्रातिनिधिक मानावी अशीच आहे. सारांश रूपाने ती अशी मांडता येईल. नाट्यसमीक्षा म्हणजे केवळ नाट्यसंहितेची समीक्षा नव्हे. खऱ्या अर्थाने नाट्यसमीक्षा व्हावयाची असेल तर प्रयोग समीक्षा व्हायलाच हवी. त्याकरता प्रयोगाचा मंचावकाश, नेपथ्य, प्रकाश, रंगवेशभूषा, अभिनय इत्यादी घटकांची दखल घेतली पाहिजे. हर तऱ्हेची प्रयोग परीक्षा केवळ रंग, आकार, पोत, आकृतिबंध, हालचाल, गती अशा संकल्पनांमध्येच गुंतून पडावी असे नाही. अखेर या उहापोहातून अर्थ, आशय, अन्वय, स्वरूप, निर्णय, बोधन या संकल्पनांपर्यंत प्रवास झाला पाहिजे. मात्र या तऱ्हेची समीक्षा करणे एक अवघड काम आहे. त्यासाठी जबर तयारी हवी आणि एवढी अपेक्षा समीक्षा करणाऱ्या त्या एका माणसाकडून करणे अतिच ठरेल. खुद्द नाटकातही जरी साऱ्या प्रयोगामागे एका दिग्दर्शकाची निर्मिती संकल्पना गृहीत धरली तरीही सर्व घटकांची तपशीलपूर्व अंमलबजावणी करण्याकरता खास पटाईत, प्रवीण, स्पेशलाइज्ड माणसे असतातच. परंतु इथे एका समीक्षकालाच आस्वाद विश्लेषणापुरते का होईना पण असे प्रवीण असावे लागते. सर्वसाधारणरित्या साहित्याचा किंवा नाट्यसाहित्याचा अभ्यासक असलेल्या त्या एकट्या समीक्षकाला असे नाट्यप्रयोगाच्या सर्व घटकांबाबत प्रवीण असणे कसे शक्य आहे? बहुधा एका माणसाच्या आवाक्याच्या पलीकडचे हे काम ठरावे. यातून कोणता मार्ग काढता येईल याचे दिग्दर्शन याच रंगनायक ग्रंथातील गंगाधर पाटील यांच्या नाटक स्वरूप विचार या लेखात केलेले आढळते. या लेखातील या संदर्भातील एक उतारा येथे देणे प्रस्तुत ठरावे. आज अनेक नट, नाटककार, संगीतकार, वादनकार, दिग्दर्शक, नर्तक, साहित्य समीक्षक व प्रेक्षक या नाट्य व्यवहारात सहभाग घेत असतात. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ म्हणूनही असतो. परंतु आज नाट्य समीक्षेच्या दृष्टीने या सर्वांमध्ये संवाद प्रक्षेपण कितपत घडत आहे? त्यापैकी प्रत्येकाला आपापल्या क्षेत्राचे, कलेचे ज्ञान आहे. परंतु रंगचिन्हाच्या घडणीत या नाट्यार्थाच्या निर्मितीत आपले कलाचिन्ह कोणते नाट्यात्मक कार्य करीत आहे हे एकमेकांना समजावून सांगितले पाहिजे, एकमेकांनी समजून घेतले पाहिजे. रंगभूमीच्या या अनेक घटकांमध्ये असे कला कम्युनिकेशन घडत नाही. ते होणे आवश्यक आहे. तसे घडले तर नाट्य समीक्षेला गंभीर व नव्या दिशेने वाटचाल करता येईल. उपरोक्त कला कम्युनिकेशन बहुतांशाने प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न प्रस्तुत नाट्य समीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या ग्रंथातील नाट्य समीक्षा लिहिताना जाणीवपूर्वक केलेला आढळेल. काही लेखांमध्ये स्वतःच्या मर्यादांची जाणीव असूनही एकट्याच्याच समीक्षापर प्रज्ञेने काही निरीक्षणे नोंदवण्याचा प्रपंच केला आहे. परंतु तसे करताना साहित्याचा अभ्यासक, प्राध्यापक या नात्याने असलेल्या मर्यादा अधिक स्पष्ट झाल्याने पुढील बहुतांश लेखांच्या बाबतीत लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, नेपथ्यकार, संगीतकार, प्रकाश योजनाकार आदी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर त्या नाटकाच्या संदर्भात आगाऊ प्रश्नावली देऊन सविस्तर चर्चा करून त्या रंगचिन्हांचा अर्थ समजावून घेत विशेषतः रंगप्रयोगाबाबतचे लेखन केले आहे. असे करीत असताना लिखित नाट्य संहिता
हा तर या नाट्य व्यवहारातील आदी घटक आहे. ही वस्तुस्थिती असल्याने तिची समीक्षा प्रत्येक लेखाच्या पूर्वार्धात पुरेशा विस्ताराने केली आहे. त्या संहितेचे बीजसूत्र, तीमधील जीवनसत्व, तीमधील नवसर्जन, तिचे आकलन, विश्लेषण, नाट्यार्थ निर्णयन, तिचे सौंदर्य मूल्य, जीवन मूल्य, परिणाम मूल्य, तीमधील चैतन्यरेखा, संवाद शैली, भाषा लावण्य आदी घटकांचे नाट्यात्मक कार्य इत्यादी गोष्टींचे विवेचन तपशीलवार केले आहे. हे विवेचन मर्मज्ञ मीमांसकांच्या अर्थपूर्ण संदर्भाचा आधार घेत त्या संहितेच्या मागणीनुसार केले आहे. अशी ही संहिता रंगप्रयोग या दोन्ही नाट्यांगाचे परामर्श घेणारी नाट्य समीक्षा आहे. तीमधील मर्यादांची आणि उणीवांची नोंद घेऊन अधिक प्रतिभाशाली समीक्षकांकडून तिच्यामध्ये आणखी सौंदर्यपूर्ण घटकांची अधिक सूक्ष्मतापूर्ण भर घातली गेल्यास ती सर्वांगाने समृद्ध होत अधिकाधिक समग्रतेकडे जाणारी ठरेल. नाट्य समीक्षेच्या अशा समग्रतेकडे निश्चित दिशेने जाणाऱ्या वाटेवरचे प्रस्तुत लेखन हे एक वेगळे नम्र पाऊल जरूर ठरावे. प्राध्यापक MP पाटील. आणि आता या पुस्तकामागील ब्लर्बवर काही प्रतिभावंतांच्या प्रतिक्रिया आहेत त्या वाचतोय. पहिली प्रतिक्रिया आहे डॉक्टर श्रीराम लागू. अतिशय तरल गुंतागुंतीचा आशय सांगणाऱ्या कलाकृतीची इतकी सुबोध आणि तरीही विलक्षण टोकदार नेमकी समीक्षा फार क्वचित वाचायला मिळते. ही समीक्षा सर्वप्रथम संवेदनशील आहे, सखोल आहे, अभ्यासू व्यासंगी असून कोरडी नाही. सर्जनशील समीक्षेचा तो एक उत्तम नमुना आहे. दुसरी, महेश एलकुंचवार यांची. ही समीक्षा आतापर्यंत असलेल्या सर्व समीक्षांपेक्षा अगदी वेगळी आहे व खूप समजूतदार व सखोल आहे. एवढे सापेक्षाने नाटकाबद्दल हल्ली कोणी लिहित नाही, त्यामुळे या लेखनाचे मोल विशेष आहे. तिसरी, डॉक्टर अशोक रानडे यांची. लेखन सर्वांगीण आणि पारदर्शी आहे. अशा लिखाणामुळे प्रयोगकर्त्यांचा जोम वाढतो. आणि चौथी, कविता रतिकार प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील यांची. आत्मकथेवरील अप्रतिम सुंदर लेख वाचून संपवला आणि समीक्षकाच्या संश्लेषक प्रतिभेने अक्षरशः अवाक झालो. एका जबरदस्त युगप्रवर्तक नाटकाला आणि त्याच्या प्रयोगाला समीक्षकाने दिलेली तेवढी जबरदस्त दाद. विवेचन कुठे तार्किक रुक्ष होऊ न देता पण सगळ्या बारकाव्यांना आलिंगन देणारं अशी ही प्रज्ञामिठी आमच्यासारख्या वाचकांनाही घातलेली. धन्यवाद.